असं काय नाही की राहुल दादा असावे त्यांची इच्छा असते, म्हणजे प्रेक्षकांची की बोलावं. काल काय प्रतिक्रिया होती त्यांची? दादा पण काल खरोखर भरपूर खुश झाला. कारण की एवढ्या मोठ्या मैदानात दुसऱ्या मथुरनं गुलाल दादाच्या कपळाला लावायचे आणि एवढे 1040 गाड्यात गुलालाच पात्र झाला. त्याबद्दल आम्हाला पण खूप आनंद आहे. आणि प्रेक्षकांचा लय उत्साह, मथुर जिंकला की हा, विषय काल तुम्ही वेगळा. बघितलं, आम्ही खालीच होतो, खालनं चालत येत होतो. त्यावेळेस आपल्या सुनील मोरेंनी पुकारलं बघा वरनं की कालवा सांगून जातो निकाल कोणी घेतलाय, तेव्हाच आम्हाला कळलं की 100% बाला निकाल. किती वर्ष झालं? सातत्यपूर्ण तर पळतो, 4 वर्ष सांगितलं. आणि विजय म्हणजे मोठ्या मैदानात राहतो बैल. प्रत्येक मोठ्या मैदानात राहतो बैल. तुम्ही बघितलं पेडगाव, पुसेगाव, कोरेगाव, वडकी, माळशिरस. बघा ही 2 जोड पाळणार आहे बघा. स्पीड मध्ये चालू फाटी डायरेक्ट बैल फेरा काढणार आहे? नाही ना. हा 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 हा. आणि फाटी किती वेळ? 4 नंबर. 4 नंबर. इकडं मला नाही, इकडं चालेल. महत्वाचं त्यानं कालच जे भेटवाय ते मिळवले. म्हणजे मला वाटतंय आता जर ह्या पूर्ण सगळी पाहिलं तर सगळ्यात वयोवृद्ध बैल मथुरच ना? मथुर सगळ्यात वयाने जास्त असणार बैल मथुर. मित्रांनो, ज्या सगळी बैल आहेत सगळी तर चांगली टॉपची बैल आहेत, पण सगळ्यात ह्या वयात सगळ्यात वयाचा बैल, स्पीड मध्ये चालू, सगळ्यात वयोवृद्ध बैल मथुर आहे. स्पीड मध्ये चालावं लागणार आहे. आता वेळेस थोडा गरम झाला की मग फेरा काढायचा. चालेल चालेल, धन्यवाद, ऑल द बेस्ट. चला मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सगळं दाखवलं, सगळ्या गोष्टी आपण दाखवल्या. प्रत्येक बैलगाडी मालकाकडे गेलो तर काय बैलगाडी मालक